त्यांचं झालं. चला रोल. ताई, तुम्ही या ग्रामस्थांशी चर्चा केली आज. जे ग्रामस्थांचं म्हणणं होतं, तुमच्यावरही आरोप केलाय ग्रामस्थांनी, तुमच्या इथं जमिनी आहेत उदाच्या वाडीत वगैरे, आणि त्यालाही तुम्ही उत्तर दिलं. आता नेमकं या नाही, माझ्यावर झालेल्या आरोपाची कोणी इन्क्वायरी करावी, हा प्रॉब्लेम. कारण का त्याच्यात तथ्यच नाहीये. ही गॉसिप कोणीतरी मुद्दामून वायातपणा करून माझ्या विरोधात करतंय, त्याची इन्क्वायरी करावी. कारण का सगळे पेपर्स ऑनलाईन आहे. आरोप ज्या व्यक्त कुठे गेल्यानंतर दिसलाच नाही आरोप करणारा, तो भाग वेगळा. पण त्याची माझ्यावर जो आरोप झाला तो काय कोणी उद्या जर तलाठीच्या ऑफिसमध्ये गेलं तर तो इझिली कळू शकेल. तर मला त्याची काय फार चिंता वाटत नाही, कारण का मला तसले प्रॉब्लेम्स नाही आहेत. एक दुसरा मुद्दा की उद्या एसपीच्या बरोबर मीटिंग ठेवली आहे. तुम्ही सविस्तर सगळी मीटिंग पाहिलेली आहे. उद्या बघूया एकच्या मीटिंगमध्ये काय होतं. जागा बदलणं तुम्हाला वाटतं का तांत्रिकदृष्ट्या आता ते पॉसिबल आहे? जी कमिटी दिल्लीची आलेली होती, ज्यांनी ही साईट फायनल केली, ही सगळी प्रक्रिया जी आहे, म्हणजे 5 वर्षापूर्वी जे थांबलं होतं ते 5 वर्षानंतर पुन्हा त्याच हा प्रकल्प. खरं तर मी मगाशी माझ्या भाषणात सांगितलं की मी स्थानिक आमदार विजय बापू शिवतरे, आधीचे सगळे आमदार, त्याचबरोबर म्हणजे संजय जगताप असतील किंवा अशोक टेकावडे असतील, दुर्गाडे लढली आहेत, अशा सगळ्या कॉन्टॅक्ट आहे. कारण माझी इच्छा आहे की याच्यात राजकारण कुठलं येऊ नये. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचीही मी वेळ, माझा प्रयत्न राहील की शांततेच्या मार्गाने एका विश्वासाच्या नात्याने आपण सगळ्यांनी मिळून हा प्रश्न सोडवावा. ह्याच्यासाठी मी कटिबद्ध आहे. तांत्रिकदृष्ट्या हे कितपत शक्य वाटतं तुम्हाला? म्हणजे सर्वे मी तुम्हाला खरं सांगू, यातल्या बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत, पण मला त्याच्यात गैरसमज वाढवायचे नाही आहेत आता. त्याच्यामुळे मी जितकं आमच्यापैकी ज्याला त्यातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत ते जितकं कमी बोलेल आणि समंजसपणा जबाबदारीने आम्ही जितकं लोकांना कॉन्फिडन्समध्ये देऊन सरकारची अतिशय विनम्रपणे मार्ग काढण्याला सहकार्याची भूमिका घेऊ, तितक्या लवकर हा प्रश्न सुटेल. विजय शिवतारे असं म्हणतात की इथल्या सर्व प्रकरणामध्ये दलाल घुसवलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया. मला याची उद्या जरूर, कारण मी सगळ्यांनाच फोन करणार आहे उद्या सकाळी. आत्ताच केले असते पण 10 वाजलेत. मी उद्या जरूर सगळ्यांना विचारेन. एक वाजता मी भेटणार आहे, भेटल्यावर लगेच उत्तर मला उद्या 1 वाजता असेल. पण गुन्हा नसताना सुद्धा उचललंय पोलिसांनी चालता. आणि आता काय ते म्हणतात, तो पिंजऱ्यात बसलेला व्हिडिओ तुमच्या का आहे का? पिंजऱ्यात बसलेला शेतकऱ्याच्या मुलाचा व्हिडिओ काढतं का कोण? आता काय ना तुम्ही इथं भाषण ठोकताय, तुम्ही काय राग मानू नका. ही कुणाक चालल्यात नाळकंड, इकडंच चालल्यात शेतकऱ्याकडे चालल्यात का? पोलिसांनी असा प्रश्न विचाराव का? आता 2 महिने झालं त्यांच्या मुलाला 6 महिन्याची पोरगी, गोळ्या चालू आहेत पोराला माझ्या. बीसीजी मी केलेलं आहे, त्यांनी काय करायचं? नाही तर मी तिथंच हे करीन, जीव देईल मी माझा. माझा नवरा पण गेलाय, मुलाला पण तो त्रास म्हणल्यावर काय करणार? आणि त्याला ती ही बाजू चालता उचलली त्याला तर. आणि हे जे दगडी फेकायच्या अगोदर ह्यांना घेतलेलं आहे, त्याला काय ही झाल्यावर नाही काय उचलले. काही मुलांची अजिबात लेखाची तुम्ही पण काही काळजी करू नका. उद्या 1 वाजताच्या मीटिंगमध्ये आपल्या 6 मुलांसाठी आपण मार्ग. आम्हाला आमचे मित्र उद्या घरी पाहिजे, उद्या संध्याकाळपर्यंत. तुम्ही असं करा, उद्या कारण आमच्या घरी कुणी नाहीये. तुम्ही असं करा, एक गाडी करू आपण, तुम्ही यांना घेऊन 1 वाजता या. तुम्ही उद्या या. नाही आमच्या शिवा, त्या पोराशिवा पण तेच सांगितलं. या तुम्ही असं करा, मी तुमच्यासाठी गाडी करते, तुम्ही या महिलांना घेऊन या. पाठवते मी गाडी, तुम्ही या. उद्या पण
आता इथे लिमूला जी नेल्यात ना ताई गाडी पाठवते या सगळ्या महिलांना घेऊन या त्यांनाही राहतात कारण आम्हाला कुणाचाही आधार नाहीये आणि आम्ही काम करू तेव्हा खाऊ असं बी नाही की आमची पोरं नोकरीला येतात. दोन गाड्या करा आणि तुम्ही या महिलांना घेऊन या. सुटले पाहिजे आमची बरोबरी आम्हाला पाहिजे. उद्या एक आपण जाऊ तुम्ही ताई आणि या सगळ्यांना घेऊन या.